खरं बघायला गेलं तर महासागरतर्फे आम्ही एक भाकीत करतोय की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे काही आमदारांना घेऊन भाजपात प्रवेश करतील आणि भाजपा त्यांचं पुनर्वसन करेल. आणि पण बाकी उर्वरित जे आमदार आहेत किंवा बाकी कार्यकर्ते आहेत ते सगळ्यांना घेऊन सुमित्रा पवार हे शरद पवारांच्या गटामध्ये विलीन होतील आणि विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आणि ही गोष्ट लवकरात लवकर होणार आहे. आणि जर हे भाकीत नक्कीच खरं ठरेल असं पूर्ण महाराष्ट्राला देखील ह्या गोष्टीची प्रतीक्षा आहे. पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मग हे महायुतीत जातील का महाविकास आघाडीत राहतील? तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की शरद पवार आणि पवार कुटुंबांबद्दल बोलायचं म्हटलं तर कितीही जरी यांच्यामध्ये दरी पडली असेल, जेव्हा अजित पवारांनी पक्ष फोडून त्यांनी आपले उपमुख्यमंत्री झाले वगैरे सगळं असतानाही अनेक घरातली कार्यक्रम जे असतात त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये पवार कुटुंब एकत्रच होतं. पवार कुटुंब कधीही तुटलं नाही. जेव्हा अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हाही अतिशय शरद पवारांची जे तल्लख बुद्धिमत्ता आहे त्यांच्यावरून एक कळते की जेव्हा विमानाचा अपघात झाला आणि शरद पवार दिल्लीवरून त्या अपघातस्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की हा घातपात नाही तर हा अपघात आहे. पण ते वक्तव्य का केलं ते देखील तुम्हाला लवकरच कळून येणार आहे. त्यामुळे आशा करूयात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर काय होईल हे पाहणं देखील गरजेचं आहे. खरं तर हा आमचा आजचा जो अंदाज आहे हा निव्वळ अंदाज नसून ही खरी होणारी एक घटना आहे आणि ही लवकरच होणार आहे. आणि हे वृत्त पहिलं महासागरकडे आलेलं वृत्त आहे. त्यामुळे काही दिवसातच तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले दिसतील आणि त्याच्यानंतर नक्की पुढं काय काय होतं ते पाहणं देखील गरजेचं आहे. कारण आज राष्ट्रवादी एक बघायला गेलं संसदेत असो किंवा महाराष्ट्रात असो एका उच्च पदावरती आहे. त्यांच्याकडे एक संख्याबळ आहे आणि पुढचे पावलं काय असतील ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर कसा वाटला आजचा आमचा हा एपिसोड नक्कीच आम्हाला सांगा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि महासागर न्यूज जर सबस्क्राईब केलं नसेल अशाच विविध घडामोडी आणि राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी महासागर न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.